समालोचन कक्षामध्ये आपल्याला अनुभवी आणि वसईचा एक जाणता आवाज म्हणून विपुल पाटील तसेच भरत मोरे सर आता नुकताच ते थोडं विश्रांतीसाठी गेले, पण त्यांचा देखील आवाज सकाळपासून आपण पाहतोय. तर समालोचनचे धुरा त्यांच्या हातात असेल. येस, ऑफिशियल अंपायर मॅच लेट्स प्लेचा इशारा. चेतक वाघोली विरुद्ध गोवारी गावधनी. गोलंदाजी मारवरती अमय सज्ज होताना आपल्या संघासाठी पहिलं षटक, पॉवर प्लेचे षटक हाताळण्यासाठी थोडीशी घाई करायची आहे. पहिल्या चेंडूला ऑफसाईडला हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू मागे निघून जातोय डिक्लेअर झोन मध्ये. एकेरी धाव्याने श्री गणेश होतोय गोवारी गावधनी या संघाचा. इथून आपण पाहू शकता पुन्हा एकदा वातावरणामध्ये बदल होताना मैदानाच्या आतमध्ये तर उन्हाचा तापा थोडासा काय जास्त होताना दिसतोय. तर जिथे आपण पहिल्या 3 मॅचेस पहिला चांगला डिफेन्स झाला होता, हलक्या हाताने ऑफसाईडला फक्त चेंडूला दिशा दाखवली. पॉईंटचा क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवर येण्याचा प्रयत्न करते. एकेरीने धावफलकामध्ये भर होताना 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 2 धावा धावफलकावरती. आणि त्यानंतरची चौथी मॅच आपण पाहिली होती की जिथे 18 धावांची गरज असताना ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू नाही येत आहे. निर्धाव चेंडूची सांगता होताना जिथे 18 धावांची गरज असताना बॅक टू बॅक 3 षटकार मारून ती चौथी मॅचला लवकर फिनिश केलं गेलं होतं. आपल्या बाजूने पूर्ण ती मॅच खेचली गेली होती आणि चांगली मॅच झाली होती. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू नाही येत आहे. अजून एकदा निर्धाव चेंडूची सांगता. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलक धावा मात्र 2 धावा. हलक्या हाताने चेंडूला मात्र दिशा दाखवण्याचा प्रयत्न केला गेला. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 3 धावा. बघा इथे आपण जर का विचार केला तर पॉवर प्लेचे षटक आहे, तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग नाही दिसत आहे. थोडंसं संघ दबावामध्ये आहे. पण मध्ये 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ मात्र 3 धावा धावफलकावरती. खोलवर टप्प्यात चेंडू होता. सर्कलला क्षेत्ररक्षक आहे. एक चांगला झेल टिपला गेला मिड विकेटच्या दिशेने. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर शेवटच्या चेंडूवरती विकेटचं पतन होताना धावफलकार धावा 3 धावा. लॉस ऑफ 1 विकेट. कोरोटी येथील निसर्गरम्य अशा वातावरणात भरवण्यात आलेले सामने आज वातावरणाने सहशील तशी थोडीशी आपल्याला साथ दिली नव्हती, परंतु खेळाडूंचा उत्साह आणि साबरा संघाचे जे आमचे प्रतिनिधी आणि सर्व आयोजकांचे जे उत्साह होता त्याच्यापुढे वातावरण कुठेतरी मागे राहून खेळ जिंकलेला आहे आणि चांगलीच खेळी या ठिकाणी होत आहे. सकाळच्या सत्रामध्ये जर पाहायला गेलं तर रिमझिम पावसाच्या मध्ये सर्व खेळाडूंनी खेळी केली सर, परंतु त्याच्यामध्ये असं कुठलाही वातावरणाचा अभावात परी आपल्याला असं कुठे जाणवलं नाही की खेळात काहीतरी गुणवत्ता कमी, कुठे खेळाची गुणवत्ता कुठे कमी होते किंवा खेळामध्ये कुठल्या गोष्टीचा अभाव होतोय. ही जी खेळाडूंची जी जिद्द होती ही वखाणण्याजोग आहे. तसेच समितीच्या सामवेदी ब्राह्मण क्रीडा समितीच्या नावाने आज प्रथम आमदार राजन नाईक चषक या ठिकाणी आपण भरवलेला आहे. चांगलंच सुरुवात झालेली आहे. वातावरणाने थोडीशे परिश्रम आपल्याला त्या ठिकाणी दाखवले, पण त्याला आपण कठोरपणे सामने करून हे सामने निश्चितच आपण सक्सेसफुल पूर्ण करू. निश्चितच कठीण परिस्थितीमध्ये कशा प्रकारे सामोरे जायचं उत्तम उदाहरण सामवेदी. ऑफसाईडला सर्कलच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न. सुरेख झेल आपण पाहू शकता कशा प्रकारे मागे रनिंग करून कव्हरचा क्षेत्ररक्षण एक चांगला झेल टिपला जातोय. विकेटचं पतन होताना बॅक टू बॅक दुसरा चेंडूवरती विकेट येताना इथून पाहतोय मितला सुद्धा गोलंदाजी करताना. सर खूप चांगला उल्लेख आपण सुद्धा केला होता की सकाळी पाऊस होता, त्यानंतर जे वातावरणामध्ये बदल आहे, पण खेळाडूंनी घेतलेला क्रिकेटची इमान, क्रिकेटच्या प्रती आपलं प्रेम, म्हणजे परिस्थिती कशी होते आणि सामवेदी त्या परिस्थितीला खऱ्या अर्थाने सामोरे जाते. जेव्हा पाऊस आला तर ते विकेट टाकण्यासाठी सर लगेचच कव्हर्स आले होते. हे सुद्धा म्हणजे खऱ्या अर्थाने प्रयत्न असे आहेत की विकेट्स खराब नाही झाले पाहिजे आणि सामने चालू राहिले पाहिजे. आणि म्हणजे संपूर्णतः दखल सामवेदी ब्राह्मण संघ घेताना आणि खऱ्या अर्थाने आपल्या खेळाडू म्हणजे आपल्या समाजाचं क्रिकेट कशाप्रकारे पुढे जाईल याची खऱ्या अर्थाने खूप चांगली दखल घेताना संपूर्ण टीम, आयोजन कमिटीची संपूर्ण टीम क्रिकेटला कुठेही कमी नाही पडून देताना
ना निश्चितच सर, सामवेदी ब्राह्मण समाजा अंतर्गत ना सामने, क्रिकेटचे सामने खूप वर्षा अगोदरपासून खेळले जातात. सर्व अगोदर जेव्हा 8-8 ओव्हरचे 10-10 12-12 ओव्हरचे सामने खेळले जायचे ना, त्याच्यामध्ये खूप जुने जाणते खेळाडू सर, वटारचे मोहन नाईक असो, सचिन नाईक असो, नंतर वाघोली ते सदा पाटील असो, किंवा असे भरपूर कल्पेश असो किंवा विवेक नाईक असो, असे भरपूर खेळाडू सर जे क्रिकेट तेव्हा खेळत. त्याच्यानंतर कुठेतरी मध्यंतरी ना सर, त्याला क्रिकेटला, सामवेदी ब्राह्मणच्या क्रिकेटला कुठेतरी फुल स्टॉप आला होता. त्यानंतर उमराळा गावामध्ये जे समाजाचं ग्राउंड म्हणून प्रसिद्ध होतं, त्याची दिशा थोडी बदलली होती ग्राउंडची. तिकडे हलक्या बॉलांनी क्रिकेटच्या सामन्याला सुरुवात झाली. तेव्हा जेव्हा ते हलक्या बॉलांनी नाईटला क्रिकेटचे सामने खेळले जायचे. आणि तेव्हा जे अग्रगण्य संघ होते ना, म्हणजे फायनल आणि उपफायनल आणि फायनल जे मारायचे ते संघ म्हणजे बानकर संघ, एक रामजी बाबा वाळूंचे संघ, नंतर एक गावधनी संघ चांगला होता, वटार संघ देखील चांगला होता. कधी फायनल हलक्या बॉलांनी एकच आलेली आमची, म्हणजे मी वटारचा स्वतः खेळाडू होता, परंतु एक लढत देणारा खेळाडू संघ म्हणून होता. आम्ही फायनलला खूप वेळा पोहोचले, सेमीफायनलला खूप वेळा जाऊन आमचा पराभूत झाला. पण हे बानकर संघ असो किंवा मग रामजी बाबा वाळूंचे संघ असो किंवा वाघोली संघ असो, हे संघ जे होते जे फायनल खेळायचे आणि त्यांचं तेव्हा चालायचं. त्याच्यानंतर आपण हेवी बॉलांनी सामन्याला सुरुवात केली. फक्त त्याच्यानंतर जो क्रिकेटचा कारवा आहे ना सर, तो आज एवढ्या स्तरावर येऊन पोचलेला आहे. फक्त कोविडचं मधलं 1 वर्ष होतं ज्याच्यामध्ये पण खेळायची एक जिद्द होती, परंतु कुठेतरी प्रोटोकॉल असा होता की तो बाळगणं गरजेचं होता आणि सर्वांना निराशा होती. सगळ्यांच्या घरामध्ये तो आजार पोचला होता. त्याच्यातून पुढे जाऊन त्यानंतर मग आज आपण यावर्षी खूप चांगलेच कार्यक्रम योजतोय. आणि क्रीडा समिती ही जेव्हापासून हेवी बॉल चालू झालाय ना, तेव्हापासून क्रीडा समिती सज्ज आहे आणि साबरा संघाअंतर्गत खूप सामने खेळवलेच जात आहेत. आणि आयोजन हे भव्य दिव्य प्रत्येक वर्षी हे भव्य दिव्यच होत चाललंय. चला, डिसिजन थर्ड अंपायरला रेफर केले जाते, चेक केलं जाईल. दुसरी बघा, खूप चांगला उल्लेख इथे केला की कशाप्रकारे क्रिकेटला ग्लॅमर आणलं गेलं आणि कशाप्रकारे आपण पाहू शकता की चढ उतारच्या काळामध्ये सामवेदीने एकजुटीने केला प्रयास. संपूर्ण ब्राह्मण समाज एकत्र येऊन आपलं कशाप्रकारे क्रिकेटला पुढे नेण्याचं कार्य सातत्याने केलं जाते. संपूर्ण त्या लेखाजोखा आमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला गेला होता आमचे साथी समालोचक मित्र. चेक केलं जाईल स्क्रीनवरती. डीबीएनच्या टेक्निकल टीमला व्यस्त करण्याचा प्रयत्न केला जातोय. इट्स अ नो बॉल असणार आहे, नो चेंडू असणार आहे. 9+1 तब्बल 2 धावा धावफलकामध्ये ॲड होताना आपण खूप चांगल्या चर्चेच्या दिशेने होतो. 10 धावा धावफलकावरती 4 चेंडू आतापर्यंत खेळ झालाय. 10 रन ऑन स्कोर. आणि चेतन वाघोली असो या गुवारी संघ, दोन्ही संघाचा उल्लेख मागच्या आपण समालोचन मित्र यांच्याकडून ऐकला होता आणि खूप चांगला उल्लेख दोन्ही संघाचा. पण आता मैदानाच्या आतमध्ये कशी परिस्थिती आहे, तुम्ही कागदोपत्री कितीही स्ट्रॉंग तुमचा संघ असला पण तुमचा करंट फॉर्म आणि संघाला कोणत्या खेळायची गरज आहे. चेंडू जातो इकडे, शॉर्ट मिड विकेटला संधी होती झेल टिपण्याची, चेंडू हातामध्ये नाही आला. फेकी झाल्यानंतर सिंगलनी संतुष्ट व्हावं की यष्टीरक्षक थोडीशी चुकी करताना बॅकअप वेगाने येण्याचा प्रयत्न करतोय. तर चालू चुकी सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. आता इथून परिस्थिती कशा प्रकारे, तुम्ही एक बिस्किट टाकलं चायत खाण्यासाठी ते डुबलं, मध्ये दुसरं बिस्किट टाकलं ना चायत खाण्यासाठी, मध्ये दुसरं बिस्किट सुद्धा कपाट डुबलं. एक धाव वाचवायची होती, तुम्ही दुसरी धाव वाचवण्याचा प्रयत्न केला गेला होता, तिकडे तिसरी धाव सुद्धा आली. आणि इथे आपण पाहू शकता 3 धावा धावफलकामध्ये 13 धावा धावफलकावरती 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. शेवटच्या चेंडूवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडूची सांगता. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकार धावा 13 आणि बिस्किटिंग नेहमी एक गोष्ट आपल्याला शिकवत असते, एखाद्या गोष्टीमध्ये जर का तुम्ही जास्त डुबून राहिलात ना तर विरघळू शकता. हे नेहमी आपल्याला बिस्किट शिकवते. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा. निश्चितच सर, आणि क्रिकेट जर पाहिलं ना तर अनिश्चिततेचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये परिश्रमच करावे लागतात. तुम्हाला प्रॅक्टिस असणं, तुमचा जरे भले फॉर्म असेल ना सर,
की विदाऊट प्रॅक्टिस तुमचा फॉर्म एका संघाला विजय नाही मिळवू देऊ शकत सर. जर तुम्ही कनेक्टेड असाल किंवा तुम्ही तुमचा चलती असेल किंवा वर्ष असेल तुमचा दिवस असेल तरी तुम्हाला ते बॉयटीला बॉल कनेक्ट करणं आणि तुमचा प्रॅक्टिस असणं फार गरजेचं आहे. क्रिकेट हे प्रॅक्टिसच्या अभावी क्रिकेट खेळलं जाऊ शकत नाही. निश्चितच सर, आपण शाळेच्या जीवनामध्ये एक नेहमी म्हण ऐकतो, प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. इथून तुम्हाला तुमच्या यशाचा मार्ग तुमचा सातत्याने प्रयत्न आणि प्रॅक्टिस जास्त महत्त्वाचे असते. आता काही खेळाडू आपण पाहतात की प्रॅक्टिसमध्ये असतात, तो त्यांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये असते, पण एखाद्या खेळाडूने संपूर्णतः टीम नाही चालत. मैदानाच्या आतमध्ये खेळणारे 11 खेळाडू, त्या 11 खेळाडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये खूप मॅटर करतो. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकर धावा आपण जर का पाहायला गेलो तर 13 धावा. यश तिसरं षटक हाताळण्यासाठी इथून आपण पाहू शकता पहिल्या षटकामध्ये जास्त धावा नाही आल्या, दुसऱ्या षटकामध्ये आलेल्या एका चौकाने धावफलक थोडंसं का होईना वेगाने जाण्याचा प्रयत्न केला जातोय. इथून आपण पाहू शकता तिसरं षटक आहे. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये किती धावा येतील, कारण की पहिल्या 12 मध्ये तुम्ही 13 धावा केल्यात. आता येणाऱ्या 12 मध्ये किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल, किती धावा येतील पाहावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. यश तिसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज होताना सामन्याची सर तसं बघितलं तर 12 चेंडूमध्ये 13 धावांचं इक्वेशन इकडे जोडलेलं आहे. जेवढा जास्तीत जास्त धावसंख्या उभारल्या जातील ना तेव्हा कुठेतरी फलंदाजी संघ करणाऱ्या संघासाठी ते एक महत्त्वाची बाब ठरेल. कारण की दुपारच्या सत्रामध्ये आपण बघितलं सर, याच्या अगोदर देखील 2 टुर्नामेंट या ग्राउंडवर झाल्या. दुपारच्या सत्रामध्ये थोडेसे षटकार जातात आणि वाघोली संघ तसे उंच षटकं मारण्यासाठी प्रसिद्ध. निश्चित जर मोठे फटके जातात. आता इथून गोलंदाजी करताना बराच बाहेर चेंडू होता, पंचांचा वाईटचा इशारा येतोय. एक अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होताना ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. दोन चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा आपण जर का पाहायला गेलं तर 15 धावा, 15 रन स्कोर कार्ड, 15 धावा, दोन चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. इथून आपण पाहू शकता उन्हाचा सत्र, मोठी फटकी खेळावे लागतील, ती मोठी फटकी नाही येत आहे. पंचांची भूमिका बजावताना आपल्याला या ठिकाणी पंच दिसत आहेत. तर शिवाजी महाराजांचे अतिशय मोठे भक्त सामवेदी ब्राह्मण समाज देखील शिवाजी महाराजांना वंदन करतो आणि त्यांच्या पुढे झुकतो. त्यांची ही आगळी वेगळी शैली, जी चौकार देणं किंवा कुठलंही डिसिजन देण्याची त्यांची जी आगळी वेगळी जी शैली आहे ना सर, ती देखील कुठेतरी या सामन्याला काहीतरी वेगळं वळण देते आणि सामन्याचा एक रोमांचक भाग, मनोरंजक भाग म्हणून सामन्यासाठी ती चांगली गोष्ट आहे सर. निश्चित सर, प्रेक्षकांची मनं जिंकण्याचं कार्य केलं जाते. खेळाडूंना अवघांना थोडंसं एंटरटेन करण्याचं कार्य पंचांच्या माध्यमातून सुद्धा केलं जाते. ऑफसाईडला मोठा फटका करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत, चेंडू मध्येच उसी घेतोय आणि चेंडू जातोय सीमारेषा बार अलॉंग द कार्पेट, चौकार. 23 धावा धावफलक आपण पाहू शकता. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय 23. आता सर इथं नशिबाचा होईगाना चौकार आलाय, म्हणजे धावा येतात हे जास्त इम्पॉर्टंट असणार आहे गोवर्णी या संघासाठी. आणि रोहितला सुद्धा माहिती आहे की मला आता इथून संघासाठी टार्गेट सेट करायचं असेल तर ते मोठे फटके नाही येत आहे, पण चेंडू कशा प्रकारे गॅपमध्ये घेऊन सीमारेषा पार पडवण्याचा प्रयत्न केला जातोय. नाही, गावधनी संघाला देखील कुठेतरी माहिती आहे की रोहित सारखा खेळाडू जोपर्यंत ग्राउंडवर उभा असणार आहे ना तोपर्यंत संघ आमचा एक मोठी धावसंख्या उभी करू शकतो. कारण की रोहित हा देखील खूप अगोदरपासून खेळणारा खेळाडू आहे, जुना जाणता खेळाडू आहे, अनुभवी खेळाडू आहे, गोलंदाज म्हणून खूप नावारूपाला आलेला खेळाडू, फलंदाजीत देखील तसा तत्पर असा खेळाडू. आणि जोपर्यंत तो असेल या खेळपट्टीवर तोपर्यंत वाघोली संघाला देखील कुठेतरी सज्जता बाळगणं गरजेचं आहे आणि गावधनी संघा देखील एक समाधानाचं असेल की रोहित अजून खेळत आहे. शेवटच्या चेंडू पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, मिस्ट अँड स्ट्रोक आहे. सर्कलचे 2 क्षेत्ररक्षक चेंडू खाली जाण्याचा प्रयत्न करतात, एक चांगला झेल टिपला गेला. षटकाच्या समाप्ती शेवटच्या चेंडूवरती विकेटचं पतन होताना 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक धावा 24. येणारे 6 चेंडू किती धावांचं आव्हान सेट केलं जाईल
तिसऱ्या षटकामध्ये 2 चौकारानंतर जे मोमेंटम आहे ते आपण पाहिलं गोवर्णी संघाने आपल्या बाजूने खेचण्याचा प्रयत्न केला जाते, पण चेतक वाघेले आलेल्या शेवटच्या चेंडूवरचा विकेट म्हणजे आता येणाऱ्या 6 चेंडूमध्ये जे कॉन्फिडन्स असणार आहे ते गोलंदाजाकडे असणार आहे, कारण की इथून टार्गेट सेट केलं जाईल, किती धावांचं आव्हान सेट केलं जाईल येणाऱ्या 6 चेंडूमध्ये पाहावं लागेल. 24 वरती धावफलक स्थिरावलं जाते. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कुणाल, मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज, गोलंदाजी मारवरती तन्मय. शेवटचे षटक हाताळण्यासाठी तन्मय सज्ज. ऑफ साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, सर्कलचे क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत नाही पोहोचले, डीप मधून वेगाने क्षेत्ररक्षक आले होते आणि आपण पाहू शकता खूप चांगला क्षेत्ररक्षण नजारा अमय. चेंडूला पकडल्यानंतर फेकी सुद्धा वेगाने केली होती. सिंगल धावा धावफलकामध्ये ऍड 25 धावा धावफलकावरती. नवीन फलंदाज कुणाल मैदानाच्या आतमध्ये येताना 25 धावा धावफलकावरती. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, डान्सिंग राऊंड द विकेट खेळण्याचा प्रयत्न, बॉल बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही होते, निर्धाव चेंडूची सांगता. 25 दोन चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. फुलटॉस चेंडू ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, टीप मिड विकेट वरतून वेगाने क्षेत्ररक्षक चेंडूवरती आले, चेंडूला फील्ड केलं गेलं, मात्र सिंगलने संतुष्ट. श्री गणेश विरुद्ध एकता बांडकर, दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल टॉस्का बॉक्समध्ये यायचे. श्री गणेश विरुद्ध एकता बांडकर, दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस्का बॉक्समध्ये यायचंय. पुन्हा एकदा डान्सिंग राऊंड विकेट खेळण्याचा प्रयत्न, यष्टी रक्षक तिकडे चपल, स्टंपिंगच्या रूपात विकेटचं पतन होताना. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलक आपण जर काय विचार केला, धावफलक स्थिरावलं जाते 26 वरती 26. इथून येणाऱ्या 2 चेंडूमध्ये आपण पाहावं एखादा जर का मोठा फटका आला तर 30च्या पार जाण्याचा प्रयत्न केला जाईल, पण दुसऱ्या बाजूला आपण जर का विचार केला तर चेतक वाघोली संघ 30च्या आत रोखण्याचा प्रयत्न गोलंदाज तन्मयचे सुद्धा असतील, तर पाहावं लागेल 30 के आर पार जाईल का, या 30च्या आतमध्ये थांबवलं जाईल. गौरव नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना. खोलवर टप्प्याचे चेंडू डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफ ला क्षेत्ररक्षण आहे, चेंडू हातामधून निसटतोय, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला जातोय. एका क्षणाला असं वाटलं की चेंडू हातामध्ये आलाय, पण आपण जर शेवटच्या क्षणाला पाहिलं चेंडू हातामध्ये नव्हता आला आणि 2 धावा धावफलकामध्ये ऍड होताना 28. आता शेवटच्या चेंडूवरती एखादा मोठा फटका येईल, 30 के पार या 30 के अंदर शेवटचा चेंडू मार्ग असतं. शेवटचा चेंडू अखो टप्प्याचा चेंडू, अशा प्रकारे उल्लेख केला होता की 30 के पार या 30 के अंदर, तर 30च्या आतमध्ये धावफलक थांबवले जाते. 29 धावेचं आव्हान असणार आहे. 29 इज अ टार्गेट. चेतन वाघोली. श्री गणेश वाळुंग विरुद्ध एकता बांडकर, दोन्ही संघाच्या कर्णधार विनंती असेल टॉस्का बॉक्समध्ये यायचंय. नेक्स्ट मॅच दोन्ही कर्णधार टॉससाठी यायचंय. बघा इनिंग ब्रेक मध्ये टॉस झालाच पाहिजे. एकता बांडकर विरुद्ध श्री गणेश. हॅलो चेक. एकता बांडकर कर्णधार.
चला दोन्ही फलंदाज चेतक वाघोली मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. चोवीस चेंडू आणि 29 धावांचा पाठला करायचा आहे. दोन्ही फलंदाज चेतक वाघोली सलामीवीर बॅटर. सही घ्या. यश आणि शार्दूलची जोडी मैदानाच्या आतमध्ये सज्ज होताना गोलंदाजी मारवरती रोहित सज्ज होताना चला थोडीशी घाई करायची आहे. क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. त्याच दरम्यान मी रामजी बाबा क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष अजिंक्य म्हात्रे यांना टॉस करण्यासाठी आमंत्रित करतो. क्रीडा समिती. त्याच दरम्यान नाणेफेकीचा कौ झालेला आहे. नाणेफेकी एकता बानकर संघाने जिंकलेली आहे. मी विवेक नाईक यांना विचारतो की नाणेफेक जिंकल्यानंतर आपण निर्णय काय घेणार, एकंदरीत स्पर्धेविषयी व पुढचा संघ श्री गणेश वाळुंज आज एकूण एक युवा असा संघ आहे, तर त्या संघाविषयी. मी क्षेत्ररक्षण स्वीकारणार आहे आणि त्यांना पहिले फलंदाजी देणार आहे. नवीन संघ आहे, त्यांना जरा चेस करून दे, त्यांना पण थोडीशी जरा प्रॅक्टिस होईल त्यांची बॅटिंगची. तसेच कोणत्याही क्रीडा स्पर्धा असो आणि कोरोटी मांडप्या इथे स्पर्धा असली तर विवेक शिवाय स्पर्धा होणं मुश्किल आहे. म्हणजे विवेक आणि स्पर्धा ही एक समीकरण आहे. ते एकंदरीत या आयोजनाविषयी आयोजन तर खूप सुंदर आहे आणि इकडे काय कमी होणार नाही याचा मी विश्वास देतो. धन्यवाद विवेक. चिराग, जर नाणेफेकीचा कौल तुमच्या बाजूला आला असता तर काय घेतलं असतं? मी फलंदाजी स्वीकारणार होतो. आता तुम्हाला तुमच्या निर्णयानुसार मतानुसार फलंदाजी आली आहे. बेस्ट ऑफ लक. जास्ती काय बोलत नाही, मॅच सुरू झाली आहे. गो टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू मंदार. दोन चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफळकर धावा पण का पाहिलं 5 धावा. ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफळकर धावा 5 धावा. ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू आपण पाहू शकतो. कट करण्याचा प्रयत्न केला गेला होता. बॅटची आतली एज लागून सिंगल धावफळकामध्ये ॲड होताना 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 6 धावा धावफळकरती. इथे आपण पाहू शकता वातावरणामध्ये पुन्हा एकदा बदल होताना दिसतोय. 29चा वाढला करायचा आहे तर रणनीती मैदानाच्या आतमध्ये आखावी लागेल. आपण ही पहिली मॅच पाहिली होती. 24 चेंडू 34ची मॅच होती. त्या मॅचमध्ये सुद्धा सेकंड इनिंगच्या पहिल्या चेंडूवरती मोठा फटका आला होता, पण तिथे सुद्धा त्या मोठ्या फटक्यानंतर ती रणनीती क्लिअर नव्हती की 34चा पाठला कशा प्रकारे केला जाईल. शफल होऊन मारण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफळकर धावा आपण जर का पाहायला गेलो तर 6 धावा. आपण पाहू शकता यश आणि शार्दूल सलामीवीर जोडी म्हणजे धावफलक सिंगलनी चालू ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय, पण गोलंदाजी मारवरती रोहित वेगाने षटक हाताळण्यासाठी चालला जातोय आणि जलद गती सुद्धा त्याच्या गोलंदाजी करताना दिसते. शेवटचा चेंडू टायमिंग परफेक्ट आहे का? क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतायत. राहतील दूर. त्यांच्या डोक्याच्या वरतून चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये. षटकार.
पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकार धावा आपण जर का पाहायला गेलं तर 12 धावा. म्हणजे विचार केला तर पहिले 5 चेंडू खूप चांगले हाताळले होते, पण शेवटच्या चेंडूवरती आलेला एक मोठा फटका, त्या पॉवर प्लेच्या शेवटच्या चेंडूवरती पॉवरफुल स्ट्रोक यशच्या बॅटमधून 12 धावा धावफलकारती. गोलंदाजी मार्गवरती पार्थ. दुसरं षटक हाताळण्यासाठी पार्थ सज्ज. टप्पा पडल्यानंतर आपण पाहू शकता परास बाहेर चेंडू उजव्या यष्टीच्या पंचा आपल्या दिशेने वळत आहेत. वाईटचा इशारा. एक अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होताना 13 धावा. टप्पा पडल्यानंतर उसळी घेणारा चेंडू होता, यष्टीरक्षकाच्या हातामध्ये नाही आहे. पंचांचा 22चा इशारा. एक धाव धावफलकामध्ये ऍड होताना. एक चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकार धावा 14. पुन्हा एकदा यश ज्यांनी शेवटच्या चेंडूवरती पहिल्या षटकाचा एक मोठा फटका त्याच्या बॅटमधून आला होता. क्षेत्ररक्षणामध्ये सुद्धा आपण पाहू शकता बदल करण्याचा प्रयत्न केला जातोय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवर येण्याचा प्रयत्न करतील. सिंगलने संतुष्ट व्हावा लागेल. 15 धावा 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाले. आता यश आणि शार्दूलला सुद्धा माहिती आहे की जो फासला होता, जो 5चा फासला होता, मोठ्या फटक्याने कमी करण्याचा प्रयत्न केला गेलाय. त्याच्यानंतर सिंगल डबल स्ट्राईक रोटेशन मैदानाच्या आतमध्ये चालू ठेवणं सुद्धा इम्पॉर्टंट आहे. पुन्हा एकदा यष्टीरक्षक आपण पाहू शकता क्षेत्ररक्षकाला एक्स्ट्रा कव्हरवरतून सरकवण्याचा प्रयत्न केला जातोय. तर इथून रणनीती मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे क्षेत्ररक्षण असेल, गोलंदाजी असेल पाहावं लागेल. पुन्हा एकदा मिड ऑफला सुद्धा क्षेत्ररक्षकाला बोलवण्याचा प्रयत्न केला जातोय. ऑफ साईडला हलक्या त्याने चेंडूला कट केलं गेलं. डिक्लेअर झोनमध्ये चेंडू जातोय. 16 धावा धावफलकारती. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकार धावा आपण पाहतोय 16. कशा प्रकारे सिंगलनी धावफलक चालू ठेवण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाज यश अँड शार्दूल. पुन्हा एकदा आपण पाहू शकता लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आहे. तर क्षेत्ररक्षणामध्ये बदल सुद्धा. ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, त्यांच्या डोक्याच्या वरतून चेंडू जातोय. 1 बाउन्स, सीमारेषा पार, चौकार. चार चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकार धावा 20 20 धावा. इथून यशला सुद्धा माहिती आहे की एखादा चेंडू जर का माझ्या रिथममध्ये असेल या माझ्या पाल्यामध्ये असेल तर त्या चेंडूवरती मोठा फटका खेळणं सुद्धा गरजेचं आहे. की मॅचला एका बाजूला आपण विचार केला तर चेतक वाघोली संघ वाढवण्याचा प्रयत्न नाही केला जाते. यश सलामीवीर बॅटर आहे, आक्रमक खेळ करण्यासाठी जाणलं जातं, पण ती खेळ करताना संयम सुद्धा तितकाच ठेवला गेलाय. पुन्हा एकदा ऑन साईडला चेंडू यशच्या पाल्यामध्ये असेल तर त्या चेंडूवरती निश्चितच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. पंचांचा डिक्लेअरचा इशारा येतोय. 21 धावा 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 21. टप्पा पडल्यानंतर उसी घेणारा चेंडू आउटसाइड दी ऑफ स्टंप. पंचांचा वाईटचा इशारा येतोय. वाईट +1. 23 धावा धावफलकारती.
इथून आपण पाहू शकता दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा जे धावफलक सिंगलने सुरू होतं, आता तिथून गोलंदाज पार थोडीशी चुकी करताना आणि त्या यशच्या आलेल्या चौकारानंतर ती धावफलकाला जी गती पाहिजे होती ती गती मिळाली. जिंकण्यासाठी 7 धावेची गरज असणार आहे, 6. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, चेंडू हातामध्ये येईल, फेकी होईपर्यंत मात्र सिंगलनी संतुष्ट व्हावं लागेल. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक धावा 24-24. गोलंदाजी मारवरती यश, 12 चेंडू आणि 5 धाव्यांची गरज. चेतक वाघोली 29चा पाठला करताना ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, 2-2 क्षेत्ररक्षक चेंडूवरती येण्याचा प्रयत्न करतात. चेंडू हातामध्ये येतोय, फेकी होईपर्यंत सिंगलने धावफलक पुढे सरकताना 25 धावा, 11 चेंडू आणि 4 धाव्यांची गरज. गोवारी संघ जिथे मोठे फटकेच्या क्षणाला खेळायचे होते, मैदानाच्या आतमध्ये उन्हाचा ताबा सुद्धा होता, ते मोठे फटके नाही आले आणि ते धावफलक 30च्या आतमध्ये रोखलं गेलं, असं कारण सुद्धा आहे. आणि चेतक वाघोली संघाचा जर का विचार केला, दोन्ही सलामीवर बॅटर यश आणि शार्दूल स्ट्राईक रोटेशन चालू ठेवलं गेलं आणि यशला जे चेंडू मिळाले ज्याच्या पाल्यामध्ये त्या चेंडूवरती मोठे फटके त्यांनी सुद्धा खेळले. हलक्या हाताने डिफेन्सिव्ह पद्धतीने ऑन साईडला चेंडूला घेऊन काढलं, सिंगल धावफलकामध्ये ऍड होताना 26 दोन चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय, 26 धावा धावफलकावरती. ऑन साइडला चेंडू हवेमध्ये, 2 क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतील पण त्यांच्या डोक्याच्या वरतून फिनिशिंग शॉट, यशच्या बॅट मधून षटकार येताना मॅच फिनिश. विजेता संघ चेतक वाघोली संघाचे खूप खूप अभिनंदन. गोवरी गावदेवी संघ हळलक. हॅलो, चला आता झालेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच, खेळाडूचं नाव आहे मिस्टर अमय फ्रॉम चेतक वाघोली. अमय, आपण यायचंय. मॅन ऑफ द मॅचचा किताब देऊन आपला गौरव करण्यात येईल. वागेश्वरी वाघोली जिंकली आहे, चेतक वाघोली जिंकली आहे, म्हणजे वाघोलीकरांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. चला फिल्डिंग लावून घ्या, फलंदाज पाठवायचे.